अनुष्का प्रवीण शिंदे, MD होमिओपॅथ, साई श्रद्धा होमिओपॅथी क्लिनिक, पूर्व वेस्ट, नारायणगाव इथे गेली 15 वर्षांपासून होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे, दवाखाना चालवत आहे. आज पंचायत समिती जुन्नर आणि दानी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तुमचं जे काही शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आहे त्या अंतर्गत मी तुमच्याशी खरं तर चर्चा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी इथे आलेली आहे. आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे फर्स्ट एड आणि शालेय जीवनातलं खेळाचं महत्त्व. तर माझं एक छोटंसं अभियान आहे, ज्या अभियानाची सुरुवात मी 4 जुलै 2019 रोजी केली. त्या अभियानाचं नाव आहे चला महत्त्वाचं बोलू थोडं. या अभियानाअंतर्गत मी किशोरवयीन मुलं, महिला आणि पालकांसाठी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानं देत असते. जुन्नर, आंबेगाव, चाकण, शिरूर तसेच इंदापूर तालुक्यांमध्ये मी आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं दिलेली आहेत. किशोरवयीन मुलींसाठीचे विषय आहे मासिक पाळी, मासिक पाळीची बेसिक माहिती, मासिक पाळीमध्ये आहार कोणता घ्यायचा, मासिक पाळीचे आजार कोणते आहेत, मासिक पाळीचे समज गैरसमज कोणते आहेत. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलं आणि मुलींसाठीचा विषय आहे तारुण्याच्या उंबरठ्यावर येताना. तर पालकांसाठीचा विषय आहे सुजाण पालकत्व, गरज काळाची. आणि महिलांसाठीचे विषय आहे ते म्हणजे महिला आणि आरोग्य, महिला सबलीकरण, स्त्री पुरुष असमानता, स्त्रीभ्रूण हत्या, महिला आणि आरोग्य, एड्स आणि कॅन्सर जनजागृती. तर या माध्यमातून मी माझ्या पद्धतीने जनजागृती करत असते. आज मी स्वतःला खूप भाग्यवान मानते की जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसाठी संवाद साधण्यासाठी मला इथे बोलावलेलं आहे. मी देखील जिल्हा परिषद शाळेचीच विद्यार्थिनी आहे, तिथेच मी घडली आहे. आणि मला खूप छान वाटतं की आज मी खरं तर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलेली आहे. तर फर्स्ट एड म्हणजे काय आहे? फर्स्ट एड की ज्याच्या नावातच आहे, फर्स्ट म्हणजे काय, पहिला, की ज्याला आपण प्रथम प्राधान्य देतो तो म्हणजे फर्स्ट एड. तर एखादी जखमी व्यक्ती आहे, दिला जाणारा तात्काळ आधार म्हणजे फर्स्ट एड, की ज्या फर्स्ट एडमुळे त्या व्यक्तीचे प्राण आपण वाचू शकतो किंवा त्या व्यक्तीला जर गंभीर दुखापत होणार असेल भविष्यात जाऊन तर ती आपण रोखू शकतो. म्हणजे काय झालं, फर्स्ट एड. मग आता आपण दैनंदिन जीवनामध्ये शाळांमध्ये जेव्हा काम करत असतो तर फर्स्ट एडची कुठे कुठे आपल्याला आवश्यकता जाणवते त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर उदाहरणार्थ आहे की शाळेमध्ये मुलं इकडे तिकडे पडत असतात, मग अचानक कोणी पडतं, रक्तस्राव येतो किंवा पाय मुरगळणं, ह्या नेहमीच्या समस्या असतात. तर त्यावेळी तुम्ही काय करता, तुम्ही काय करता, सध्या काय करता की असं तुमच्या शाळांमध्ये जर सपोज झालं तर तुम्ही काय करता? मी संवाद साधणार आहे तुमच्याशी, त्यामुळे तुम्हीही बोलू शकता. ओके, आयोडीन वापरणार, कॉटन गॉज वापरणार आणि तिकडे रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करणार. तर आयोडीन 3 फॉर्ममध्ये उपलब्ध असतं. एक तर लिक्विड असतं, क्रीम फॉर्म असतं किंवा आयोडीनची पावडर पण मिळते. ओके, तर पहिलं काय करायचं, जखम जी झालेली आहे ती पहिले स्वच्छ धुवायची, पाण्याने स्वच्छ धुवायची, रक्तस्राव थांबवायचा. जर रक्तस्राव थांबत नसेल तर त्यावेळी काय करायचं, कॉटन घ्यायचा किंवा स्वच्छ कपडा घ्यायचा. कॉटन अवेलेबल नसेल तर स्वच्छ कपडा घ्यायचा आणि प्रेशर देऊन तो रक्तस्राव थांबवायचा प्रयत्न करायचा. मग अजून एक महत्त्वाचं काय करायचं की जो जखम झालेला जो भाग आहे तो हृदयाच्या पातळीपेक्षा उंच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि तिकडे अँटीसेप्टिक क्रीम लावून तिकडे काय करायचं आहे, बँडेज करायचं. म्हणजे जखम मोकळी सोडायची नाही, कारण मोकळी सोडली तर बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. जसं बॅक्टेरिया आहे तसे बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स वातावरणामध्ये असतात. मी स्वतः ॲज अ गेस्ट लेक्चरर म्हणून अनंतराव कनसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये जाते आणि मी सेकंड इयरला जो माझा सब्जेक्ट आहे तो मायक्रोबायोलॉजी आहे, की ज्याच्यामध्ये पॅरासाईट, व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय हे मी टीच करते. तुम्ही काय करता? ओके, बर्नऑलची क्रीम लावता. अजून काय करू शकता? ओके, तर पहिल्यांदा काय करायचं, भाजलं तर पहिल्यांदा थंड पाण्याखाली ती जखम किंवा ज्या ठिकाणी भाजलेलं आहे ते साधारण 15 ते 20 मिनटं पाण्याखाली धरायचं, नळाखाली धरायचं आणि डायरेक्ट बर्फाने नाही शेकवायचं कधीच. कारण जर बर्फाने डायरेक्ट तुम्ही त्या पार्टला शेकवलं तर तिथे ज्या पेशी असतात त्यांना नुकसान होतं, त्या डॅमेज होतात. म्हणून कधी पण बर्फाने शेकवण्याऐवजी तुम्ही त्याला कपडा लपेटा त्या बर्फाला आणि मग त्याने शेकवा. ओके, किंवा दुसरं ऑप्शन तुम्हाला डायरेक्ट आईस पॅक मिळतात, पण ते प्रत्येक शाळेमध्ये अवेलेबल असेल, फ्रीज असेल असं शक्य होत नाही. तर त्यावेळी तुम्ही कॉटनचा कपडा किंवा त्याच्यामध्ये बर्फ टाकून ते
करू शकता. जर फोड आले असतील, आता बर्न झालं आहे एखाद्या पेशंटला, भाजलं आहे, मग फोड कधी येतात ते एक महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला माहिती हवं. तर जनरली फोड कधी येतो भाजल्यावर, किंवा फोड कधी येत नाही, वेगळ्या कंडिशन आहेत. प्रत्येक वेळी भाजल्यावर फोड येईलच असं नसतं, बरोबर. आपण घरामध्ये भाकरी करताना पण आपल्याला तव्याचा चटका बसतो. येस, वाफ लागली किंवा जर उकळतं पाणी किंवा गरम पाणी, लिक्विड पदार्थ, मग तो चहा असू देत, अचानक मुलाच्या अंगावर सांडला चहा, किंवा पाणी आहे गरम, किंवा आमटी जेवताना वगैरे सांडली, तर ज्यावेळी लिक्विड जर गरम पदार्थ असेल तो जर सांडला तर त्याच्यामुळे काय येतात, ब्लेब्स येतात, म्हणजे येस फोड येतो. आणि जर गरम वस्तू सॉलिड असेल, म्हणजे काय घट्ट असेल, स्थायू पदार्थ असेल, तर त्याच्यामुळे फोड येत नाही. तर असे जर फोड आले तर त्याला बिलकुल फोडायचं नाही. ते फोडले तर अजून ती जखम चिघळते, म्हणून असे फोड आले तर फोडायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ह्याला लिक्विडने भाजले म्हणून ते फोड आलेले आहेत. मग अशा वेळी काय करायचं, तर ते फोडायचे नाही. भाजलेल्या जागी बऱ्याच वेळा आपण तूप, तेल किंवा टूथपेस्ट पटकन लावतो घरामध्ये किंवा शाळेमध्ये जर अवेलेबल असेल तर. पण असं काही करायचं नाही. मलम लावायचं, जसं सरांनी सांगितलं बर्नॉलची क्रीम आहे, किंवा सिल्वर सल्फॅझाईन कंटेंट असलेली कोणतीही क्रीम चालेल. कंपन्यांचे नावं वेगळे असतात. सिल्वर सल्फाझाईन हे कंटेंट असतं की जे बर्नच्या पेशंटला, जखमेसाठी तुम्हाला युजफुल आहे. त्याच्यानंतरची तिसरी कंडिशन आहे ती म्हणजे हाड मोडलं, फ्रॅक्चर झालं. खेळताना बऱ्याच वेळा होतं आणि सध्या तर ते खूप जास्त वाढले, कारण मुलं दूध घेत नाही किंवा मुलांचा आहार जेवढा पाहिजे तेवढा सकस नसतो. तर मग फ्रॅक्चर झालं तर अशा वेळी काय करणार तुम्ही, किंवा आता कसं तुम्ही हँडल करता? नाही, डॉक्टरकडे. आपण फर्स्ट एडचं मिनिंग काय पाहिलं? ओके, येस, पहिली कंडिशन हीच असेल की फ्रॅक्चर झालं तर हालचाल नाही करणार. फर्स्ट एडचं आपण काय म्हणजे मेन एमच काय पाहिलं आपण? फर्स्ट एड म्हणजे तुम्ही त्याला पहिली प्रायोरिटी देताय. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी जखमी आहे, त्याला डॉक्टरकडे नेण्यापूर्वी, दवाखान्यात नेण्यापूर्वी आपण काय करू शकतो ते म्हणजे फर्स्ट एड. ओके, मग आता हाड मोडलं आहे तर काय करायचं आहे? जखम जी झालेली आहे किंवा जिथे मोडलेलं आहे त्या भागाची कमीत कमी हालचाल होऊ द्यायची, त्याला आधार द्यायचा. मग जाड पुठ्ठा असेल तुमच्याकडे शाळेमध्ये, किंवा पट्टी असेल किंवा लाकडाची फळी असेल तर ती त्या भागावर सपोर्ट द्यायचा आणि ती कपड्याने बांधायची. तसंच सूज कमी करण्यासाठी मी मगाशी जसं म्हटलं की डायरेक्ट बर्फाने अप्लाय करायचा. पाय मुरगळतो बऱ्याच वेळा मुलांचा शाळेमध्ये. फ्रॅक्चर असेलच असं नाही, पण आता ना हेअरलाईन फ्रॅक्चरचं प्रमाण पण खूप वाढलं आहे, कारण मुलांमध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे. ऊन जेवढं पाहिजे तेवढं मुलं घेत नाही आहेत. मग काय होतं अशा वेळी? हेअरलाईन फ्रॅक्चर असतो, म्हणजे आपल्याला वाटतं फक्त मुरगळला आहे, पण नंतर मग एक्सरे केल्यावर हेअरलाईन फ्रॅक्चर येतं. तर अशा वेळी पेशंटला होणारा त्रास हा मुरगळण्यापेक्षा जास्त असतो, कारण तिथे फ्रॅक्चर असतं. आता साधी गोष्ट आहे, माझ्याकडे कुरपासाठी एक पेशंट आलं होतं. मी प्युअर होमिओपॅथिक करते ॲक्च्युली प्रॅक्टिस. बट ते पेशंटला कुरूप खूप ओल्ड होतं आणि त्यानंतर त्याला दुखायला लागलं, कारण तिथे टोचलं गेलं. तो शेतात काम करत असताना ते कुरूप दुखतंय म्हणून आम्ही ट्रीट करतोय त्याला. पहिल्या 15 दिवसात त्याचं दुखणं कमी झालं, पण पुढच्या 15 दिवसात मला जेवढा पाहिजे तेवढा एक्सपेक्टेड काही रिझल्ट नव्हता. म्हटलं असं तर नाही व्हायला पाहिजे. कुरूप अगदी 15-15 वर्ष जुनं कुरूप होत आहेत बरे, तुमचं का होत नाही आहे? मग सूज त्याच्या टेंडोकॅल्कॅनियस जंक्शन जे असतं आपल्या मागच्या चवड्याच्या वरती, तिथे मात्र त्याला सूज असायची. आणि मग मी त्याला म्हटलं की आपण एक्सरे काढून घेऊया. एक्सरे काढल्यानंतर सर त्याच्यामध्ये हेअरलाईन फ्रॅक्चर आलं. तर ते पेशंटचं सुद्धा त्याच्या लक्षात नाही आलं की त्याला कधी. आणि मग मी त्यांना म्हटलं थोडंसं रिमाइंड करा, तुम्ही कधी पडला होतात का, पाय मुरगळला होता का? आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मी शेतात गेलो होतो तेव्हा गवताचा चारा आणताना माझा पाय बांधावरनं घसरला आणि मुरगळला होता, सूज कमी झाली, त्याच्यानंतर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तर तो हेअरलाईन फ्रॅक्चर तेव्हापासून होता. म्हणजे हेअरलाईन म्हणजे अगदी नावाप्रमाणे असतो, अक्षरशः केसासारखा फ्रॅक्चर असतो, पण तो एक्सरेमध्ये सुद्धा दिसतो. तर म्हणजे जरी जखम समजा सूज कमी झाली तरी पेशंटला त्रास होतोय का, त्या मुलाला त्रास होतोय का हे बघणं गरजेचं आहे. नाहीतर मग एखादा एक्सरे करून घेणं गरजेचं आहे की त्याला फ्रॅक्चर राहून भविष्यात परत त्रास व्हायला नको. कारण आपल्याला काय करायचं आहे की खेळाडू बनवायचे आहेत आपल्या शाळेतनं, बरोबर की नाही? कारण हे सगळं आपण खेळाचं महत्त्व किंवा फिटनेससाठी आपण विद्यार्थ्यांचं हे करत आहोत. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ते जास्तीत जास्त महत्त्वाच्या आहे. आणि फ्रॅक्चरचा पेशंट असेल तर
पेन जास्त असतं, त्यामुळे पेशंटला शक्यतो पेनकिलर वगैरे देण्यापेक्षा डायरेक्ट जवळचं जे काही दवाखाना असेल तिकडे शिफ्ट करायचं. त्यानंतरची चौथी कंडिशन म्हणजे अचानक चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं असं असेल. तर अशा वेळी तुम्ही काय करता? अचानक शाळेमध्ये एखाद्या मुलाला चक्कर आली किंवा बेशुद्ध पडला, अशा वेळी तुम्ही काय करता? नाही, बेशुद्ध पडलाय पेशंट किंवा चक्कर येऊन पडलाय, गोड देऊ शकत नाही तुम्ही त्याला. मग अशा वेळी काय करणार? तर सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित ठिकाणी न्यायचं पेशंटला. त्यानंतर त्याला उताणं झोपवायचं. उताणं झोपून त्याचं जी शरीराची पाय आहेत ते शरीराच्या पातळीपेक्षा थोडे उंच करायचे, जेणेकरून मेंदूला रक्तपुरवठा होईल. कारण चक्कर येणं हे कशाशी रिलेटेड आहे? नर्वस सिस्टीम, मेंदूशी रिलेटेड आहे. मग अशी आपण जखम पाहिले तर तिथे काय होतं? हृदयाशी रिलेटेड होतं, कारण तिकडे रक्तस्राव होता. आता हे मेंदूशी रिलेटेड आहे. मग अशा वेळी गर्दी कमी करायची, शुद्ध हवा कशी पेशंटपर्यंत जाईल ते बघायचं. घट्ट कपडे जर घातलेले असतील त्या विद्यार्थ्याने तर ते लूज करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग अशा वेळी आपलं थोडंसं कांद्याचं स्मेल देणं, म्हणजे उग्रवास आपण म्हणतो ते देणं, की जेणेकरून आपण त्या पेशंटला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये अजून एक पुढे कंडिशन असते, CPR म्हटलं जातं त्याला, कार्डिओ पल्मनरी रिसस्कायटेशन, की जे कार्डियक पेशंटमध्ये ॲक्च्युली असतं, पण त्याचं ते प्रॉपर ट्रेनिंग घेणं महत्त्वाचं आहे. अजून आपल्याकडे जास्त नाही, पण कमी अधिक प्रमाणात आपल्याला ऐकायला येतं की स्कूलमध्ये एखाद्या मुलीला, आपण मागे एक उदाहरण पाहिलं की 9वीच्या मुलीला स्कूलमध्येच हार्ट अटॅक आला आणि ते बेंचवरच कोसळली, की त्या कंडिशनमध्ये आपण काही करू शकत नाही. पण जर एखादा मुलगा म्हटला क्लासमध्ये, मुलगी म्हटली की मला छातीत दुखतं आहे किंवा लेफ्ट साईडला दुखतं आहे, तर त्यावेळी आपल्याला खरं तर हे सुद्धा माहिती पाहिजे की CPR कसा द्यायचा, किंवा नेमकं त्याचमुळे दुखतं आहे का, हृदयामुळेच दुखतं आहे का. मग त्याच्यासाठी कुठल्या कंडिशन्स आहेत? तर BP ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, किंवा त्या मुलाचं पल्स रेट, जो नॉर्मल पल्स रेट किती पाहिजे? साधारण 70 ते 80च्या दरम्यान, म्हणजे 72 हे मेजरमेंट आहे. पण मेडिकल सायन्समध्ये असं फिक्स व्हॅल्यू नसते कधी, कारण ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल डिफरंट असतो. म्हणून मग त्याची रेंज दिली जाते. तुम्ही कधीही पहा, ब्लडचे जे रिपोर्ट्स असतील किंवा तुमचे स्वतःचे रिपोर्ट घरी जाऊन पहा, तर त्याच्यामध्ये रेंज दिलेली असते कधी पण, इतक्यापासून इतक्यापर्यंत. हिमोग्लोबिन असू दे, WBC असू दे, प्लेटलेट असू दे, कुठलंही व्हॅल्यू असू दे, मेडिकल व्हॅल्यू, त्याची रेंज असते. त्याचं कारण ते आहे. तर CPRचं पण ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नाही, तर आपण जेव्हा सोसायटीमध्ये जातो तेव्हा पण अचानक आपल्याला बातम्या येतात की ट्रेकिंगला गेले आणि अचानक कोसळला, तर त्यावेळी बऱ्याच वेळा चान्सेस असतात की कार्डियक अटॅक येतात सडन पेशंटला आणि पेशंट जातात. तर आपलं फर्स्ट एडचं एमच ते आहे की त्या व्यक्तीचे प्राण कसे वाचवायचे, ती व्यक्तीला तो आजार दुर्धर होऊ द्यायचा नाही, गंभीर होऊ द्यायचा नाही. त्याच्यानंतरची कंडिशन आहे ती म्हणजे सर्पदंश, स्नेक बाईट. तर स्नेक बाईटमध्ये काय करायचे आहे? ह्याच्यामध्ये पेशंटला जेवढं शांत ठेवता येईल तेवढं ठेवायचं, हालचाल करू द्यायची नाही, जेणेकरून त्याच्यामध्ये जे पॉयझन गेलेलं आहे ते पसरणार नाही. त्याच्यानंतर दंश झालेली जागा आहे ते हृदयाच्या पातळीपेक्षा खाली ठेवायची आहे आणि दंशाच्या वरच्या बाजूला कापडाने फार घट्ट न बांधता हलके बांधायचे आहे. आणि जर जिथे ज्या हॉस्पिटलमध्ये अँटीव्हेनम आहे, जसं की आता आपल्या सगळ्यांना जुन्नर तालुक्यात माहिती आहे की सर्पदंश झाला की राऊत सरांचं हॉस्पिटल एक आहे की तिथे त्याच प्रकारचे पेशंट म्हणजे चेक केले जातात किंवा त्यांना ॲडमिट केलं जातं. पण मावळामध्ये एखादा पेशंट असेल किंवा पूर्व पट्ट्यामध्ये आणण्यासारखे ठिकाणी असेल की तिथून नारायणगावपर्यंत पेशंटला घेऊन येऊ शकत नाही आहे, तर मग ठीक आहे, तुम्ही तिथल्या जवळच्या दवाखान्यात जा, पण आधी चेक करा की तिथे अँटीव्हेनम उपलब्ध आहे, अँटीव्हेनमचं जे लस आहे ती उपलब्ध आहे, हे उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे. आणि मग पाहिजे तर तुम्ही पुढे पेशंटला इकडे सेंड करू शकता. त्याच्यानंतरची जी कंडिशन आहे ती म्हणजे उष्माघात. उष्माघात त्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा मुलं काय करतात, पाणी पित नाही, उन्हामध्ये जास्त खेळतात आणि मग अचानक थकवा येणं, चक्कर येणं असं जाणवतं, किंवा अचानक ताप येतो, त्वचा कोरडी पडते आणि चक्कर उलट्या येतात. तर अशा वेळी पेशंटचं किंवा त्या मुलाचं बॉडीचं हायड्रेशन होणं खूप गरजेचं आहे. जनरली पण बऱ्याच शाळांमध्ये तो उपक्रम राबवला होता की बेल वाजवल्यानंतर पाणी पिणं.
तर म्हणजे राईट फ्रॉम हाऊसवाईफपासूनच ते एक आहे की कामाच्या नादात पाणी पिलं जात नाही किंवा आम्हाला शाळेवर लेक्चर घ्यायचं मग पाणी पिलं जात नाही. तर विद्यार्थ्यांनाच सांगायचं नाही तर आपण स्वतःसुद्धा साधारण दिवसभरात 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं कंपल्सरी आवश्यक आहे. म्हणजे मी तर पेशंटला सांगत असते की सकाळ दुपार संध्याकाळ असं 3 प्रहर करा आणि त्या 3 प्रहरामध्ये 3 बॉटल पाणी गेलं पाहिजे. असं एक थोडंसं शक्यतो आपण आपलं ठरवून घ्यायचं. कसं असतं बेसिकली 2 प्रकारचे व्यक्ती असतात, एक थर्स्टलेस आणि एक थर्स्टी. म्हणजे बेसिकली काहींना तहान लागते तर काहींना बिलकुल तहान लागत नाही आणि अक्षरशः म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये पण त्यांचं फंक्शन बॉडीचं व्यवस्थित चालतं. पण आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, हार्ट असेल, किडनी असेल किंवा GIT आहे किंवा रेस्पिरेटरी आहे, प्रत्येक सिस्टीमला पाण्याची गरज आहे आणि आपल्या बॉडीतनं जे टॉक्झिन्स बाहेर टाकतो ते बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे काय असतं, तुमचं युरिन आहे किंवा फिकल मॅटर जे आहे स्टूलच्या माध्यमातून आहे किंवा स्वेट आहे की नको असलेले पदार्थ आपण बाहेर टाकतो. मग पाणी जर कमी पिलं ना ते कुठेतरी बॉडीमध्ये राहतात आणि मग त्याचं डिपॉझिशन होतं आणि मग कुठेतरी रिनल स्टोन आहे किंवा युरिक ॲसिड डिपॉझिशनमुळे गाऊटसारखे आजार आहेत ते तयार होतात. तर हे सगळं स्टॉप करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पाणी पिणं. आणि मुलांनासुद्धा त्या उपक्रमासारखं जे मागे उपक्रम होता की बेल वाजवल्यानंतर पाणी पिणं, तर तसं तुम्हीही करू शकता. 1 तास झाला आहे मुलांना पाणी पिऊन घ्या, नाही का, 2रा तास झाला आहे परत पाणी पिऊन घ्या आणि त्यांच्याबरोबर आपण सध्या स्वतः पाणी पिऊ शकतो की जेणेकरून आपल्या पण बॉडीचं हायड्रेशन मेंटेन राहील. त्यानंतरची कंडिशन आहे ती म्हणजे घशात जर काही मुलांना काय सवय असते की घशात काहीतरी सगळं त्या तिथे वस्तू अडकते, तर त्याच्यासाठी एक सोपी मेथड आहे की ज्या व्यक्तीच्या घशात अडकलं आहे किंवा मुलाच्या घशात अडकलं आहे त्याला पुढे उभं करायचं आणि त्याच्याभोवती असं हाताने साधारण इथे रिब्सच्या खाली जिथे आपली डायफ्रॅम असते तिथे पकडायचं आणि मागे प्रेशर द्यायचं, जेणेकरून जे लंग्सचं जे प्रेशर आहे ते वरती जाईल आणि ती जी काही वस्तू असेल अडकलेली ती पुढे आपोआप पडली जाईल. तर हे थोडंसं प्रॅक्टिकली आपल्याला करायला हवं. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या करणं खूप गरजेचं असतं. जसं तुम्ही आता इथे बऱ्याच गोष्टी ट्रेनिंगमध्ये करून पाहिल्या आहेत, खूप आधी केल्या असतील आणि बऱ्याच वर्षानंतर आज केल्या असतील, तर ही सुद्धा एक मेथड आहे की ज्याच्यामध्ये घशात जर काही अडकलं असेल तर ते तुम्ही बाहेर काढू शकता. त्याच्यानंतर विजेचा झटका, शॉक लागणं, ही एक कंडिशन आहे की जी बऱ्याच वेळा आपण ऑब्झर्व करतो, आपल्या आजूबाजूला पाहतो किंवा शाळेतही ते होऊ शकतं. तर त्यावेळी काय आहे, पटकन मेन स्विच बंद करणं, काठी किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूनं त्या व्यक्तीला बाजूला करणं, हाताने त्या व्यक्तीला स्पर्श करायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, त्याचं श्वासावर नियंत्रण आहे का ते पाहायचं आणि नाडी चेक करणं आणि लवकरात लवकर रुग्णालयामध्ये त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला, विद्यार्थ्याला नेणं. त्याच्यानंतरची कंडिशन आहे ते म्हणजे डोळ्यात जर काही गेलं तर पहिलं तर काय, ॲपरंटली जर दिसणारं असेल तर ते आपण काढायचा प्रयत्न करतो, पण बऱ्याच वेळा जर दिसत नसेल तर त्यावेळी काय, पाण्याने, स्वच्छ पाण्याने मुठीमध्ये पाणी घेऊन डोळ्यांची उघडझाप करायला सांगायची की जेणेकरून जे काही छोटे नॅनो पार्टिकल्स असतील ते कसे निघतील ते आपण पाहायचं. त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे नाकातनं रक्तस्राव येणं. बऱ्याच वेळा मुलांची ही कंप्लेंट असते, इपिस्टॅक्सिस म्हणतात त्याला, घोळणा फुटणं. बरोबर, म्हणजे उन्हाळा ही एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये फुटत असतो घोळणा, पण बऱ्याच वेळा मुलांना इतरही वेळात वर्षभरात घोळणा फुटतो. तर ते कशामुळे होतं, तर मी मगाशी म्हटलं तसं की ड्रायनेस येतो कुठेतरी, ज्या कॅपिलरीज असतात, सुपरफिशियल कॅपिलरीज असतात, त्याला ड्रायनेस येतो आणि तिकडे क्रॅक पडतो. क्रॅक गेला म्युकस मेम्ब्रेनला की तिकडून काय होतं, त्या कॅपिलरीज रप्चर होतात ज्या स्किनच्या अंडर असतात त्या, आणि मग तिकडून काय होतं, रक्तस्राव होतं. जसं की दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर बेड रिडन पेशंट असतात. बेड रिडन पेशंट म्हणजे काय, समजा पॅरालिसिस झालेलं पेशंट आहे की जे किंवा हाड मोडलेलं आहे, जे ओल्ड एज पेशंट आहेत, वयस्कर आहेत, त्यांना झोपवलेलं आहे, त्या लोकांना झोपून झोपून बॅकला अल्सरेशन होतं. किंवा समजा 80-90चे पेशंट आहेत तर बऱ्याच वेळा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल त्यांना स्किनला असे पॅचेस पडतात, ब्लॅकिश ब्राउनिश, त्याला इकायमोसिस असं म्हणतात. तिथे काय होतं, तर कॅपिलरीज रप्चर होतात त्यांच्या, त्या ओल्ड एजमुळे होतात. तसं नाकातल्या ज्या सुपरफिशियल कॅपिलरीज असतात त्या रप्चर होतात ड्रायनेस ऑफ म्युकसामुळे आणि त्या फुटतात आणि मग रक्तस्राव येतो. आलं लक्षात? तर मग अशा वेळी काय करायचं, तर मुलांचं हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे. त्यांना पाणी पिण्याचं प्रमाण वाढवायला सांगायचं. बॉडीला जर स्निग्धपणा पाहिजे असेल तर आहारामध्ये तूप असणं अतिशय महत्त्वाचं आहे. गावठी तूप आपण म्हणजे
तुपामध्ये म्हशीच्या तुपामध्ये चरबी जास्त आहे तर मग गावठी तूप खायला प्रेफर म्हणजे चांगलं आहे. तर तुपाचं प्रमाण वाढवायचं. मुकामार लागणं ही एक जनरली कंडिशन्स असते. मुलं खेळताना पडतात आणि मुकामार लागतो. तर अशा वेळी बर्फाचा शेक, पण तो डायरेक्ट नाही द्यायचा, कपड्यात गुंडाळून द्यायचा किंवा आईस पॅक वगैरे वापरू शकता किंवा एखादं मोहरीचं तेल किंवा जनरल आपले लोकल ॲप्लिकेशन असतात तेलाचे तर ते करू शकता किंवा पण ते करताना कसे करायचे, हलक्या हाताने करायचे. गरम पाण्याने शक्यतो, जिथे मुकामार लागलेला आहे तिथे गरम पाण्याने शक्यतो शेकवायचं नाही, कारण ऑलरेडी तिथे सूज असते, इन्फ्लमेशन असतं. इन्फ्लमेशनचे सगळे सायन्स असतात. रेडनेस असेल, ज्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये रुबर, कॅलर, डॉलर असं म्हणतो, म्हणजे पेन, सूज असे जे सायन्स असतात, रेडनेस असतो, लालसरपणा, तर ते असतात. त्यामुळे तिथे शक्यतो गरमचं ॲप्लिकेशन करायचं नाही, तर थंड बर्फाचं ॲप्लिकेशन करायचं आणि हालचाल कमी करायची त्या जागेची जिथे सूज आहे तिथे. मग आंबे हळद वगैरे असे घरगुती उपाय आपण करू शकतो. त्याच्यानंतरचं एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे की ॲज अ टीचर, म्हणजे एक शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय आहे, की फर्स्ट एड मी कसं वापरू शकतो, मी ह्याचं ॲप्लिकेशन कसं करू शकतो. तर ती परिस्थिती जी आहे की जिथे मला आता फर्स्ट एड वापरायचं आहे तर ती शांतपणे हँडल करायला हवी. म्हणजे ठीक आहे, मुलं आहेत, पडणार आहेत, आणि आजकाल तुम्ही सगळेच पाहत असाल की मुलांमध्ये रेसलेसनेस खूप वाढत चाललेला आहे. मुलं स्थिर बसत नाही आहेत. म्हणजे अक्षरशः पहिलीच्या बाईंचे तर घसेच बसतात ओढून ओढून. काही टीचर क्लिनिकमध्ये येतात हॉर्सनेस ऑफ व्हॉईससाठी की पहिलीचा वर्ग आहे आणि आमचे ओढून ओढून घसे बसतात. म्हणजे एवढी जनरेशन सांभाळणं खरंच, म्हणजे सध्याच्या शिक्षकांचं खरंच कौतुक करावं तेवढं आहे कमीच. तर अशा मुलांना हँडल करायचं आहे तर तुम्ही संयमी असणं खूप गरजेचं आहे. तू कशाला पडलास आणि तुला कोणी उद्योग करायला सांगितला, तू कशाला तिकडे गेलास असं म्हणून जमणार नाही. तुम्हीच जर हायपर झाले तर ते फर्स्ट एड किट कोण वापरणार असा प्रश्न आहे, बरोबर की नाही. त्यामुळे तुम्ही संयमी राहा. मला त्या फर्स्ट एड किटमधलं मी काय वापरू शकतो तिकडे हे तुम्हाला पाहायचं आहे. तुम्ही शांत राहायचं, परिस्थिती हँडल करायची. तुम्ही जर शांत राहिला, परिस्थिती हँडल केली तर त्या विद्यार्थ्याला धीर येणार आहे. तो ऑलरेडी पडलेला आहे, त्याला लागलं आहे, त्याने रक्त कधी पाहिलं नाही आहे. आजकालची मुलं खूप लाडा कौतुकात वाढलेले असतात, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्यांना एवढंसं मारलं तरी दुसऱ्या दिवशी पालक शाळेमध्ये असतात. त्यामुळे अशा मुलांना तुम्ही जेव्हा धीर देणार तर त्यांना बरं वाटणार की हां, सर माझी काळजी घेतात, मॅडम माझी काळजी घेतात, आणि त्यांना तो धीर येणार आहे. त्याच्यामुळे फर्स्ट एडचा वापर हा विद्यार्थ्यांवर शांतपणे करायचा आहे. आणि अर्थात पालकांना आणि तुमचे जे काही शाळेचं मॅनेजमेंट असेल किंवा तुमचे जे सिनियर असतील किंवा मुख्याध्यापक सर मॅडम असतील त्यांना ती गोष्ट सांगायची आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हा झाला पहिला पार्ट. दुसरा जो आहे तो म्हणजे खेळाचं महत्त्व. तर आता ते 2 दिवस तुम्ही फिजिकल ट्रेनिंगच्या अंडर घेतलंच आहे, त्यामुळे ते सांगणं किती म्हणजे मला असं वाटतं सांगावं की नाही. फक्त एवढं सांगेल की व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुमचं आरोग्य जर चांगलं पाहिजे असेल तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामध्ये सकस आहार आणि व्यायाम हे महत्त्वाचं आहे. मगाशीच असं म्हटलं, चक्कर येणं ही जशी कंडिशन आहे त्याच्यामध्ये त्या मुलांचा आहार खूप महत्त्वाचा आहे. त्यांचं आहार पौष्टिक पाहिजे आणि त्याच्यासाठी अर्थात पालकांना वरचेवर सांगणं किंवा मुलांना काहीतरी शाळेमध्ये खाऊन येणं कंपल्सरी करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आत्ता सध्या काय झालं आहे, फास्ट फूडचं खूप फॅड आलं आहे आणि मुलंही तसंच करतात, फास्ट फूड खातात. जो सकस आहार पाहिजे तो काही मिळत नाही आणि त्यामुळे खूप दिवसेंदिवस शारीरिक समस्या देखील वाढत चाललेल्या आहेत. तर व्यायामाचं महत्त्व खूप आहे आणि तो प्रत्येकानेच करायला हवा. पावनखिंड मूवीतलं फक्त एक वाक्य सांगते की आपण सगळे शेतकरी आहोत, आपल्या प्रत्येकाकडे शेती आहे. सगळ्यांना माहीत आहे की शेताचा जर कस ठेवायचा असेल तर त्याची काय करावी लागते, मशागत करावी लागते. आणि म्हणून त्या मूवीमध्ये एक वाक्य वापरलं होतं, शरीराची आणि जमिनीची मशागत केली तरच त्यात कस राहतो. आणि आपल्या शरीराची मशागत म्हणजे काय आहे, व्यायाम आहे. मग तो आपण स्वतःही करायचा आहे आणि आपण स्वतः जर केला तर आपल्याला अर्थात आपले विद्यार्थी आपल्या मागे करणार आहेत. त्यामुळे जे व्यायामाचं महत्त्व आहे किंवा फिटनेस आहे, फिटनेसचे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत
किंवा व्यायामामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मग व्यायाम करताना कुठले फायदे होतात, जसं की एंडोर्फिन सिक्रेट होतं हार्मोन, की जे हार्मोन तुमचे ताणतणाव कमी करतं, स्ट्रेस कमी करतं आणि आपोआपच तुम्ही दुसऱ्या दिवशी अजून फ्रेश होता. तर व्यायाम ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. व्यायाम हेच 1 तासाचं ॲक्च्युली लेक्चर आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मी इथे थांबावं आणि तुमची रजा घ्यावी. मला इथे तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी अश्विनी मॅडमचे, शाळा कमिटीचे खूप खूप आभार मानते.